आपल्याला साधता आला पाहिजे. आमच्या गावात एक शिवाजी नाना म्हणून माणूस आहे. तुमच्या गावात आहे का? हां, शिवाजी नाना नाही ना? नाना असेल पण शिवाजी नसेल, शिवाजी असेल पण नाना नसेल. हां, दोन्ही. शिवाजी नाना म्हणून माणूस आहे. त्याचं वय वर्ष 60 आहे बरं का. किती? 60 वर्षाचा झाला. आणि वजन किती आहे? 110 किलोच्या आसपास बरं का. हां, 110 किलोच्या आसपास वजन. 60 वर्ष वय आहे. 60 वर्षाचं होईपर्यंत कधी देवाला जावं असं त्याला सुचलं नाही. फक्त संसार केला. 60 वर्षाचा होईपर्यंत फक्त संसार केला. आणि 60 वर्षाचा झाल्यास शरीरानं हळूहळू साथ सोडायला सुरुवात केली. आणि एक दिवस अचानक नानाच्या मनात आलं का आपण काय करायला पाहिजे, केदारनाथला जायला पाहिजे बरं का. आमच्या तिथून गाड्या असतात, सगळीकडूनच असतात. हां, त्या गाडीचं काय असेल ते तिकीट नानांनी बुक केलं आणि केदारनाथ ही ट्रिप जायची म्हणून केदारनाथला मी जाऊन येतो असं त्यांनी विचार केला. तिकीट काढलं, गाडीमध्ये आला तो वेळ, त्या ठिकाणी बसले. इथून तिथून प्रवास करून केदारनाथपर्यंत पोहोचले. वय किती आहे? ध्यानात ठेवा 2 मिनटं. वय किती आहे? 60. वजन किती आहे? 110 किलोचा माणूस इथपर्यंत इथून तिथून प्रवास करून गेला. आता केदारनाथ हा देव सोपा आहे का अवघड आहे? तुम्ही आल्या का नाही जाऊन अजून? हां हां, अवघडातला अवघड देव म्हणजे केदारनाथ आहे. तिथे फक्त आणि फक्त शरीराची गरज आहे बरं का. शरीर संपत्तीची, ताकदीची, बळाची गरज आहे. हा 60 वर्षामध्ये 110 किलोचा माणूस केदारनाथ करायला गेला, देव करायला गेला. प्रवास चांगला झाला. तिथे गेल्यानंतर आता चढायला सुरुवात करायची. पण नाना जसं तिथं गेले तसं ते डोंगराचं अकराळ विकराळ रूप पाहिलं आणि नानाची काही हिंमत चालली नाही. नानांनी जागीच बसून घेतलं बरं का. जागीच बसून घेतलं. मला काय चालायला जमणार नाही. आसपास सोबत आलेली जी लोक होती, काहून नाना यायचं नाही कवर? नाना म्हटले माझे काय गुडघे साथ देणार नाहीत, एवढं वजन घेऊन मला वर चढता येणार नाही. त्याच्यापेक्षा मी इथूनच महादेवाला नमस्कार करतो. आता सोबत येणाऱ्या लोकांनी अशी नानांची समजूत काढली, नाना हजारो किलोमीटरचा प्रवास करून आपण इथपर्यंत आलो आणि बिना दर्शन घेतल्याचं घरी जायचं हे आपल्याला काय शोभत नाही. म्हणून जरी तुम्हाला पायी चालणं होत नाही तरी ज्या लोकांना पायानं चालता येत नाही, चालून जाता येत नाही, अशा लोकांसाठी एक वेगळ्या प्रकारची व्यवस्था तिथे केली जाते. त्याच्यामध्ये 3 ऑप्शन असतात बरं का. पहिलं आहे ऑप्शन पालखीचं, दुसरं आहे हेलिकॉप्टरचं आणि तिसरं आहे घोडा. हां, काय? हां, घोडा खेचर असतो बरं का. मग नानांना तिथे त्या मुलानं सांगायला सुरुवात केली, नाना काय करता, 3 पैकी एक कुठला तरी ऑप्शन निवडा आणि यानं तुम्ही आपण या ठिकाणी देवापर्यंत जाऊ. आता हेलिकॉप्टरचं बजेट काय नानांनी नेलेलं नव्हतं बरं का करून. हां, पैसे लागतात ना त्याला जास्तीचे. ते बजेट काय नानांजवळ नव्हतं. पालखीवाल्यावर नानाचा विश्वास बसेना. हां, वरच जातो का खाली जातो कसा? हां, पालखीवाल्यावर नानांचा विश्वास बसेना. आता तिसरा पर्याय उरला तो कुठला? जागे आहेत ना तुम्ही? हां, तिसरा पर्याय उरला तो घोड्याचा. आता ते घोड्याचं काय असेल ती दक्षिणा दिली, बुक केला. हा किती किलोचा माणूस आहे? 110 किलोचा माणूस त्या घोड्यावर बसला. चढून वर गेला, दर्शन घेतलं, उतरून खाली आला. तेवढ्याच त्या काळामध्ये त्याचा माझा फोन झाला बरं का. मी म्हटलं नाना कसं काय चाललाय, देव पोहोचले का नाही, झालं का दर्शन, अशी विचारपूस करण्याकरिता मी नानांना फोन केला. आता मला नानांनी तिथं काय घडलं ते सर्व सविस्तर या ठिकाणी सांगितलं. दर्शन झालं, देव झाला, नाना परत गावामध्ये आले, घरी आले. एकंदरीत हा संपूर्ण केदारनाथ देव करायला 15 दिवस त्यांना त्या ठिकाणी लागले. आता त्या 15 दिवसात इकडे अर्ध्या गावात चर्चा होती की नाना कुठं गेले, कुठं? केदारनाथला. नाना केदारनाथला जाऊन आले. आता केदारनाथ हा अवघडातला अवघड देव आहे आणि एवढा मोठा देव करून नाना गावामध्ये आल्या सरसर. सकाळी सकाळी आंघोळ नानांनी केली आणि जसं गल्लीत चालायला सुरुवात केली तशी गल्लीतली जी पाहावी ती बाई, नाना बरी का तब्येत, नाना बरी का तब्येत, नाना बरी का तब्येत. मला इतका राग आला. म्हणलं नानाला काय रोग आलाय? नाना ज्या घोड्यावर बसला ते घोडा हातपाय खोडून गेलं म्हणलं बरं का.
मला सांगा, त्या मुक्या जनावराच्या अंगावर बसून तुम्ही देव कराल, तुम्हाला खरंच पुण्य मिळतंय का? खरंच मिळतंय का? हां, विनोद हा झाला गेला, पण त्याचा सारांश काय आहे तो आम्हाला लक्षात घ्यायचा आहे. मुक्या जनावराचा बळी घेऊन जर तुम्ही देव कराल, तर तो देव तुम्हाला आम्हाला स्वर्गापर्यंत नेईल की नाही माहीत नाही, पण नरकाची वाट तयार करून दिल्याशिवाय राहणार नाही. असे किती खेचर आहे, किती घोडे आहे की जी तळमळ तडफड करून त्या ठिकाणी मरण पावतात, काही दरीत जातात. ती केवळ आणि केवळ तुमच्या आमच्या आळशी लोकांकरिता बरं का. हां, म्हणून तुम्हाला आम्हाला संत जे वेळी सांगतात ना, ते साधण्याचा प्रयत्न करता आला पाहिजे. तुकोबराय म्हणतात, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय. हातपाय चालतात तोपर्यंत काय बद्रीनाथ, केदारनाथ, पंढरपूर, आळंदी तोपर्यंत आम्हाला करून घ्यायचं आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना महत्त्वाची सूचना वजा सर्वांच्या पायाला लागून विनंती या ठिकाणी आहे की जोपर्यंत अंगामध्ये ताकद आहे, शक्ती आहे, बळ आहे, तोपर्यंत त्या ताकदीचा, बळाचा, शक्तीचा वापर आम्हाला परमार्थासाठी करता आला पाहिजे. भगवंताच्या समर्पणामध्ये तो काळ आम्हाला या ठिकाणी घालवता आला पाहिजे. पहिलं समर्पण सांगितलंय, पहिलं दास होण्याची पद्धती माझ्या तुकोबरायांनी सांगितली आहे की जे शरीर, जो देह तुम्हाला आम्हाला दान स्वरूपात मिळालाय, त्या देह